दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। वरुणराजाची ओढ आणि एल निनोचं सावट, यंदा मान्सूनच्या प्रवासात चिंतेचे ढग। एकीकडे उन्हाच्या झळांनी महाराष्ट्र होरपळत असतानाच दुसरीकडे मान्सूनबाबत एक महत्त्वाची आणि तितकीच चिंताजनक बातमी समोर आली आहे। पॅसिफिक महासागरात वेगाने सक्रिय होणाऱ्या एल निनो संकटामुळे यंदाचा पावसाळा काहीसा खडतर जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। विशेषतः पावसाळ्याचे मुख्य महिने मानले जाणारे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे काळ कोरडे जाण्याची भीती व्यक्त करण्यात आल्याने बळीराजासह सामान्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे। पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील वाढते तापमान म्हणजेच एल निनोचा प्रभाव यंदा भारताच्या मान्सूनवर स्पष्टपणे दिसून येणार आहे। हवामान विभागाच्या अंदाजानुसार जून महिन्यात पावसाची सुरुवात जरी आशादायक झाली तरी पावसाळ्याच्या उत्तरार्धात वरुणराजा मोठी दडी मारण्याची शक्यता आहे। पावसाच्या सरासरीमध्ये निर्माण होणारी ही मोठी तफावत शेती आणि पाणी नियोजनासाठी मोठे संकट ठरू शकते। ऐन पीक वाढीच्या काळात पाऊस गायब झाला तर त्याचा थेट परिणाम खरीपाच्या उत्पादनावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नाशिक, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात या हवामान बदलाचा सर्वाधिक प्रभाव जाणवू शकतो, असे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। पावसाच्या या संभाव्य खंडामुळे आत्तापासूनच पाणी बचतीचे आणि नियोजनाचे आवाहन करण्यात येत आहे।